कमाल करते यार चित्रा तू. थोडा इगो बाजूला ठेवून 2 पावलं पुढे जायचं ना. कधी कधी अचानक भेटल्यावर घट्ट बसलेली गाठ पण सुटून जाते. पण आदित्य, इतक्या दिवसांनी भेटला मनोज, पण त्याचा ॲटिट्यूड मात्र तसाच आहे. साधं मी कशी आहे हेही विचारलं नाही त्यांनी. नेहमीसारखा तिरकस बोलत राहिला. त्याच्यात काही फरक पडलाय असं नाही वाटत मला. त्याला माझ्याविषयी काहीही वाटत नाही हे पुन्हा एकदा कळलंय मला. बरं बाबा ठीक आहे, आपण नको बोलूयात त्याविषयी. तू नको तुझा मूड खराब करून घेऊ. ओके, तुला काही ज्यूस वगैरे घ्यायचं आहे का? आणतो. ज्यूस. थँक्यू. मेघनाचा फोन आहे. हॅलो, हा बोल मेघना. ऑफिस मधून निघालास? हो अगं मी निघालोय. पोहोचेन मी थोड्या वेळात. तू काही पितोयस का? अगं म्हणजे मला तहान लागली होती म्हणून वाटेत थांबून जरा ज्यूस पितोय. बरं केलंस. बरं सावकाश पी आणि नीट घरी आहे. हो हो ओके, चल बाय. बाय. हे बरं ऐक, आपण घेतलेलं हे सगळं सामान आहे ना, मेघनाच्या नजरेत पडता कामा नये. हा, हे सगळं तुझ्याच रूम मध्ये ठेव. हो. आणि तुझ्यासाठी घेतलेला ड्रेस वेगळा काढून ठेव. हो. हे बरं, तू घरी काय सांगून आलीस? अरे मी सांगितलंय की माझी गावावरून एक मैत्रीण येणार आहे, तिला मला भेटायला जायचंय. मेघना म्हणत होती ना की तिला घरीच बोलव. मी सांगितलं की तिला ड्रेसेस घ्यायचे, शॉपिंग करायचे, सो आम्ही बाहेरच भेटणार आहोत. अरे वा, स्मार्ट. हा